अमरावती तालुक्यातील रोहनखेड येथील विविध सामाजिक संस्था व मंडळाच्या माध्यमातून केवळ 600 लोकसंख्या असलेल्या गावात कोरोना विषाणूजन्य रोगाला आळा घालण्याकरिता कोरोनाविषयी सामाजिक जनजागृती, स्वच्छता, सोशल डिस्टन्स तसेच सरकारने केलेल्या आवाहनाला सहकार्य करावे अशी माहिती गावकऱ्यांना देण्यात आली। तर स्वयंस्फूर्तीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 8,000 रुपयांची धनराशी लोकसहभागातून जमा करण्यात आली। यावेळी धनराज गोटे, बबलू वानखडे, रवी कोल्हे, अनिल कोल्हे, किशोर बिलकर, श्रीकृष्ण गोटे, विनोद वाळके, प्रवीण तायडे, संदीप तायडे, राजेश तायडे, ईश्वर गोटे, सुधीर सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले। यांच्या अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्या अंतर्गत 11 एप्रिल ते 17 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताह म्हणून आयोजित करण्यात आला होता। त्या अंतर्गत नांदगावपेठमध्ये काही दिवसापूर्वी आगीत सलूनचे दुकान जळून खाक झालेले अंबादासजी इंगळकर यांना आर्थिक मदत न देता त्यांना संपूर्ण सलूनचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले। तसेच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सामान्य जनतेला कुठेतरी मास्क हे उपलब्ध होत नसल्यामुळे मंडळाच्या सर्व सदस्यांनी स्वतः घरी मास्क शिवून दररोज 200 मास्क हे गावामध्ये मोफत वितरण करण्यात आले। तसेच सेवा सप्ताह अंतर्गत जवळपास 1500 मास्क हे या 7 दिवसांमध्ये मोफत वाटप करण्यात आले। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगावपेठ।